महाराष्ट्र हादरवून टाकणारी एक गंभीर घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे। एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधव यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सचिन जाधव हे सध्या राज्यकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते। ते अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जात होते। याशिवाय ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करत होते आणि सोशल मीडियावरही सक्रिय होते। घटनेच्या दिवशी सचिन जाधव घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर बीड परिसरात उभ्या असलेल्या एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला। या प्रकरणात मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। हत्या की आत्महत्येचा प्रकार याबाबत पोलीस कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्व बाजूंनी तपास करत आहेत। घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोस्टमार्टम व फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहिली जात आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर केला जाणार नाही। कुटुंबियांचे जबाब, कार्यालयीन पार्श्वभूमी आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केला जात आहे। एमपीएससी मध्ये राज्यात प्रथम येऊन यशाचे शिखर गाठणाऱ्या अधिकाऱ्याचा असा अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। सध्या हे प्रकरण पूर्णपणे तपासाधीन असून सत्य काय आहे हे पुढील तपासातूनच समोर येईल।